नमस्कार माझ्या भावी शिक्षक मित्र मैत्रिणींनो. मी अनिल बोरकर ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि महत्वाची एक गुड न्यूज देतो की आदिवासी विकास विभागामार्फत जो GR निर्गमित झाला त्यानंतर आता समोरचं पाऊल काय ठरणार आहे. मी मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जसं तुम्हाला युट्यूबवर एक व्हिडिओ घेऊन सांगण्यात आलं होतं की मॅडमकडे गेलेलं असताना त्यांनी सांगितलं होतं की GR निर्गमित होईल आणि GR निर्गमित झाल्यानंतर आदिवासी विकास विभागला एक लॉग इन आयडी उपलब्ध करून दिला जाईल आणि लॉग इन आयडी उपलब्ध करून दिल्यानंतर यांची जी जाहिरात अपलोड करण्याची प्रोसेस आहे ती जाहिरात अपलोड करण्याची प्रोसेस सुरू होईल. तर मी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रोसेस आता जशीच्या तशीच होत आहे. कारण आपण आहे ना ग्राउंड लेवलवर जाऊन पाठपुरावा करतो आणि अधिकारी वर्ग ज्या पद्धतीने आपल्याला सांगतो एक्झॅक्ट माहिती मी तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ घेऊन सांगतो आणि माझ्याकडे जी ऑथेंटिक माहिती आहे ती ऑथेंटिकच माहिती तुम्हाला सांगतो. असं नाही की इकडून तिकडून कोणाकडूनही मिळालेली माहिती मी येऊन टाकतो, तसं नाही. मलाही मी कमी जरी व्हिडिओ टाकत असेल पण जी ऑथेंटिक माहिती आहे ती ऑथेंटिक माहितीच मी माझ्या सबस्क्रायबर पर्यंत किंवा माझ्या अभियोग्यताधारक मित्रांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर चला त्याच्यानंतर परत मी मॅडमची भेट घेतलं काल आणि भेट घेतल्यानंतर काय नेमकं झालं काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. काल मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज टाकलं होतं की थोड्याच वेळामध्ये तुम्हाला आदिवासी विकास विभागामध्ये काय नेमकं झालंय त्याविषयी तुम्हाला माहिती देणार म्हणून. बट काही वेळेच्या अभावामुळे मी ती व्हिडिओ बनवू शकलो नाही. पण आज वेळात वेळ काढून मी म्हटलं की चला माझ्या अभियोग्यताधारक मित्रमैत्रिणींना नेमकं समोर काय होणार आहे ते सांगेन. तर या समोर काय होणार आहे मित्रांनो, आता GR तर निर्गमित झाला पण रोस्टरचं काम पूर्ण करण्याचं बाकी आहे. कारण रोस्टरचं काम GR निर्गमित व्हायचं होतं म्हणून ते पेंडिंगवर होतं. पण आता लवकरात लवकर रोस्टरचं काम कम्प्लीट होईल. कशाचं? तर आदिवासी विकास विभागाचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग पोर्टलवर जागा अपलोड करण्यात येतील. पण यासाठी आता पुरेसा वेळ आहे आपल्याकडे. किती वेळ आहे? तर आजची 11 तारीख आहे आणि पोर्टलला जाहिराती अपलोड करण्याची शेवटची तारीख कोणती दिलेली आहे? 15 जून. तर याच्या समोर काय होणार? अजून तारीख वाढणार. तर किती वाढणार? अजून 15 दिवसाची तारीख वाढणार आहे. कारण आदिवासी विकास विभागाला पण आपल्या तिथे जाहिराती अपलोड करायच्या आहेत आणि खूप साऱ्या अशा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि बाकी संस्था आहेत की ज्यांनी पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड केलेल्या नाही आहेत. तर त्यांच्यासाठी परत वेळ भेटणं गरजेचं आहे. आता ही त्यांच्या तर फायद्याची गोष्टच आहे पण याच्यामध्ये सर्वात जास्त फायदा आपला आहे. तो आपला फायदा कसा? तर आपल्याला नोकरी मिळवायची आहे, ती पण सरकारी नोकरी मिळवायची आहे. त्यासाठी कसं की जास्तीत जास्त जागा जर अपलोड होतील तर कमीत कमी गुणांपर्यंत मेरिट येईल आणि आपले जास्तीत जास्त अभियोग्यता धारकांना शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल. ठीक आहे. हे झाली पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये मुदतवाढीच्या संदर्भामध्ये अपडेट. त्याच्यानंतर माझं ऐकण्यात असं आलंय की काहीतरी लोकांनी की या GR निर्गमित झाल्यानंतर कोर्ट केस टाकण्याचं बोलत होते किंवा कोर्ट केस टाकण्यात आली होती. तर याबद्दल काही तुम्हाला टेन्शन घ्यायचं कारण नाही. कारण त्यांना टाकू द्या कोर्ट केस. अशा प्रत्येक विषयात खूप साऱ्या कोर्ट केस असतात. मागच्या भरतीमध्ये पण खूप साऱ्या कोर्ट केस होत्या. तर त्याच्यामुळे भरतीवरचा काही म्हणजे भरतीवर याचा काही वाईट परिणाम होणार नाहीये. त्याच्यामुळे काळजी करू नका. आणि शेवटी मी तुम्हाला सांगतो की ज्यांना कुणालाही शिक्षण सेवक रुजू होईपर्यंत जॉबची गरज आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल करायचं आहे, त्यांच्यासाठी एक संधी आहे की आदिवासी विकास विभागामार्फतच कॉन्ट्रॅक्च्युअलची पदे भरल्या जात आहेत आणि ते कधीपर्यंत राहतील त्यांचं की पवित्र पोर्टल मार्फत जोपर्यंत शिक्षक त्यांच्याकडे पोहोचणार नाही तोपर्यंत यांचा कालावधी राहणार आहे. तर ज्यांना पण कुणाला इथे नोकरी करायची असेल किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणून जॉब जॉईन करायचं असेल तर ते करू शकतात. जागा उपलब्ध आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये अहेरी आणि भामरागड साईडला जागा उपलब्ध आहेत. तर ज्यांना कुणाला पण जॉब करायचा आहे ते तिथे अप्लाय करू शकतात आणि ज्यांना माहिती नाही कसं अप्लाय करायचं तर माझं नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ते डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही नंबर घेऊन मला फोन करा. मी तुम्हाला सांगेन कसं अप्लाय करायचं. तर ज्यांना खरंच गरज आहे, टेन्शन नाही ठेवायचं आहे लागेपर्यंत, तर ते जॉईन करा. ठीक आहे. तर इथपर्यंत सर्वांनी व्हिडिओ ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा एवढंच सांगतो. आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील जी पण येईल असं तुम्हाला मी आश्वासन देतो आणि ही व्हिडिओ इथेच संपवतो. जय हिंद.